वयाच्या 65व्या वर्षी शेतात आलेला मी एक शेतकरी आहे. तरुण वर्ग शेतीपासून दूर चाललाय. त्यांनाही आम्ही सांगतोय या सगळ्या शेतकऱ्यांना पिकवता येतं, विकता येत नाही. नमस्ते शेतकरी मित्रांनो. आमची ही सावता महाराज आंबा बाग, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी दत्तात्रय बाबुराव घाडगे, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर. वयाच्या 65व्या वर्षी शेतात आलेला मी एक शेतकरी आहे. 50-55 वर्ष मी सांगली असेल, पुणे असेल, मुंबई व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त सगळ्या महाराष्ट्रभर गेलेलो आहे. आणि वयाच्या 65व्या वर्षी इथं आल्यानंतर आमची ही पूर्वापार वडिलार जी जमीन आहे त्याच्यामध्ये 8.5 एकराचं हे सगळं क्षेत्र आहे. आणि ह्या 8.5 एकरामध्ये आम्ही साधारणपणे 11,000 झाडं आंब्याची, आणि ज्या आंब्याला पॉलिनेशनसाठी जी गरज असते, मधमाशीची गरज असते, त्यासाठी आम्ही 1,000 चिंच लावली, 600 जांभळ लावले, 4,000 शेवगा लावलाय. आमच्या ह्या बागेमध्ये सरासरी ही जी बाकीची 10,000 झाडं आहेत त्याच्यामध्ये बर्माटी कुड आहे, नारळ सातशे आहे, सुपारी आहे, काजू आहे. वेगवेगळ्या ह्या आमच्या आंब्याच्या बागेमध्ये 18 व्हरायटी आहेत, ज्याच्यामध्ये शरद आहे, सावता आहे, केशर आहे, जम्बो केशर आहे, नीलम आहे, रत्न आहे, सिंधू आहे. खूप वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या बागेत आहेत. प्रति कोकण ज्याला आपण म्हणू, हा कोकण आम्ही इथं उभा करायचं सावता महाराजांच्या ह्या आशीर्वादानं घडलेलं आहे आमच्या हातून काम. निमित्त आम्ही असो, कर्जा करविता सावता महाराज आहे अशी आमची ठाम श्रद्धा आहे. कारण ज्या सावता माळ्यांनी कामात देव सांगितलाय त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आम्ही त्यांच्या वाटेवरून चाललेलो आहे. आज आपली ही जी बाग आहे ह्याचं उत्पन्न आपण बघायला गेलं तर एका झाडाला सरासरी 100 किलो आंबा येतो. आणि 100 किलो आंबा जरी आपण 100 रुपयानं म्हणलं तरी जे उत्पन्न येतंय ते 10,000चं उत्पन्न एका झाडाचं असेल. आमचं उत्पन्न 20,000 मिळतंय. कारण आज एक शेतकरी म्हणून आपण ज्या वेळेला 4 लोकांना सांगत असतो त्यावेळेला आपण मिनिमाइज केलं पाहिजे. आणि त्यामुळं जरी आमच्या ह्या बागेतलं उत्पन्न खूप मोठं आहे, त्याच्याहीपेक्षा मोठं आहे, पण आज एक शेतकरी शेतापासून दुरावत चाललाय, शेतीमध्ये काही नाही असं म्हणतोय, शेतकरी आत्महत्या करतोय. त्याच्यासाठी जर काही 2 गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर त्यांना हा एक विश्वास आपल्या या बागेत आल्यावर आम्ही देतोय की अरे बाबांनो, हा मार्ग नाही आहे. तरुण वर्ग शेतीपासून दूर चाललाय. त्यांनाही आम्ही सांगतोय या प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा शेती करेल आणि बाकीचे जर समजा नोकरी व्यवसायात गेले. आता ही जी उलाढाल आहे ती सरासरी एकरी आमच्या हिशोबाने या ठिकाणी आपण बघितलं तर कोटीमध्ये पुढे जाते. पण ही अविश्वसनीय बाब लोकांना वाटते. आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही इथं या, बघा, याचं गणित समजून घ्या, याचं पाणी व्यवस्थापन समजून घ्या, कीड व्यवस्थापन समजून घ्या, याचं मार्केटिंग समजून घ्या. कारण सगळ्या शेतकऱ्यांना पिकवता येतं, विकता येत नाही. आम्ही 2023 पासून आमचा आंबा आम्हीच विकतोय. दरवर्षी आपला सोलापूरला आंबा महोत्सव 10 दिवसाचा असतो. या वर्षी आता आपण पुण्यामध्ये 10 दिवसाचा आंबा महोत्सव घेतोय, मुंबईमध्ये 10 दिवसाचा घेतोय. कारण ह्या वर्षी आमचं उत्पन्न किमान पक्षी 30 ते 40 टन जाईल असा आत्ताचा अंदाज आहे. आता भविष्यात ते जे वातावरण असतंय, ज्या नैसर्गिक आपत्ती समोर येतात त्यातनं जे घडेल ते घडेल. पण आम्ही आज आमचा या बागेतला आंबा कमीत कमी 25 टन जरी धरला तरी आम्ही उत्पन्नाच्या बाबतीत पुढे जाऊ शकतोय. आपण 1 किलोला जरी 100 रुपये धरले तर 25 टनाचे पैसे किती होत आहेत बघा ना. आपण गुणाकार, आम्ही माळावरचे शेतकरी, आम्हाला काय येत आहे त्यातलं. तरी पण साधारणपणे 25 टनाचं साधारण 2-2.5 कोटीच्या आसपास गणित जाईल. पण हा अविश्वसनीय आकडा आम्ही इथं प्रत्यक्षात उतरून दाखवतोय. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना म्हणतोय एकदा आमचे आंबे पण खायला या आणि एकदा इथलं गणित पण समजून घ्या. आणि मग महाराष्ट्रातला शेतकरी कसा आत्महत्या करतोय ते आम्हाला विचारूया.